जातात का? सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 8व्यांदा निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील. सगळ्यात महत्त्वाची बाब आणि सगळ्यात महत्त्वाचं यात ठरू शकतं ते म्हणजे करदात्यांकडून असलेल्या अपेक्षांसंदर्भात सरकार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नेमकी काय पावलं उचलतं. इन्कम टॅक्सचे कुठले स्लॅब बदलले जातात का किंवा त्यात कुठली सूट दिली जाते का, अशाही अनेक अपेक्षा देशातल्या संपूर्ण करदात्यांना आहेत. त्यामुळे टॅक्स स्लॅब संदर्भात कुठला महत्त्वाचा निर्णय या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून घेतला जातो का, कुठली सवलत दिली जाते का, हे सुद्धा बघावं लागेल. कारण इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलणार असल्याची देखील चर्चा आहे आणि तसा कुठला जर निर्णय झाला तर तो टॅक्स पेअरसाठी मोठा दिलासा ठरेल, करदात्यांसाठी दिलासा ठरेल. त्याचबरोबर शेतकरी, महिला, युवा, आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र यासाठी सुद्धा कुठल्या महत्त्वाच्या भरीव तरतुदी या बजेटच्या माध्यमातून बघायला मिळतात काय पाहावं लागेल. सगळ्यात जास्त लक्ष आहे ते म्हणजे करदात्यांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकं काय असणार आहे याची. इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलले जाणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर कुठल्या राज्याला नेमका काय भरीव निधी मिळतो याकडेही लक्ष आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला या बजेटच्या माध्यमातून नेमकं काय येतं हे सुद्धा बघावं लागणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी नेमक्या काय योजना राहतात. त्याचबरोबर देशातल्या महिला, शेतकरी, युवक, त्याचबरोबर क्षेत्रांचा विचार करायचा झाला तर सगळ्यात महत्त्वाची क्षेत्र म्हणजे आरोग्य, शिक्षण. पिछली बार की बजट की अगर बात की जाए तो जो उम्मीद थी कि टैक्स में छूट मिले, 7 लाख से दायरा बढ़ाया जाए, लेकिन वो उम्मीद ही रह गई थी. तो इस बार आपको क्या लग रहा है कितना होना चाहिए? इस बार मेरे हिसाब से जैसे मैंने कहा, आम आदमी है, सैलरीड एम्प्लॉय हैं और जो हायर मिडिल क्लास हैं उनके लिए भी काफ़ी ही फोकस रहेगा. जो 10 से 15 लाख है और 15 से 20 लाख का जो स्लैब है उस पर ध्यान दिया जाएगा. एक आखिरी सवाल. हमने देखा है कि पिछले दिनों बाजार में काफ़ी उतार चढ़ाव था. हालांकि कल से देखने को मिला पीजीआई है. कितना असर होगा? कई लोग कह रहे हैं कि बजट से जो है मार्केट में काफ़ी उतार चढ़ाव देखने को मिलता है. उतार चढ़ाव तो मार्केट में होता ही रहता है और जो जितनी अफवाहें फैलेगी उतना ही ऊपर नीचे होते रहेगा. तो जो बजट जब अनाउंस होगा उसके बाद वापस ऊपर थोड़ा चढ़ाव आज खरं तर मांडणार आहे. त्यांनी संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. माझ्यासोबत अर्थतज्ञ डॉक्टर नरेश बोडके सर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. सर, पहिली तुमची प्रतिक्रिया. 1 तास 1.5 तास आहे अजून बजेट मांडायला, मात्र देशासाठी काय मिळेल असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं मागच्या काही बजेटचा विचार करता आपल्या या बजेटकडनं अपेक्षा आता अजून वाढलेल्या आहेत. कारण काय की लोकांच्या हातामधलं उत्पन्न वाढणं गरजेचं आहे. कारण मागच्या 2 क्वार्टरचा जर आपण अभ्यास केला तर 2 क्वार्टर्समध्ये हे लक्षात आलं की मागणीचा दर कमी होतोय का काय, म्हणजे जी काही एकूण मागणी आहे ती एकूण मागणी कमी होते आणि ती मागणी वाढवायची असेल तर आपल्याला लोकांच्या हातामधलं उत्पन्न वाढवावं लागेल. याचा अर्थ असा होतो की एक तर इन्कम टॅक्समध्ये आपल्याला चेंजेस अपेक्षित आहेत किंवा GST मध्ये काय अनाउन्समेंट होतात, कारण जीएसटीचे लगेच चेंजेस होणार नाहीत पण जीएसटी मध्ये अनाउन्समेंट होऊ शकतात. त्या संबंधित मला असं वाटतं लोकांचं उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने आणि रोजगार वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. सर, महाराष्ट्राच्या दृष्टीने काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय वाटतं काय मिळू शकतं महाराष्ट्राला? मला वाटतं डबल इंजिन सरकार जो काही शब्द प्रयोग केला जातो त्याचा काही फायदा आपल्याला निश्चितच होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासाठी विशेष काही अनाउन्समेंट होऊ शकतात का, विशेष करून विदर्भासाठी आणि मराठवाड्यासाठी, कारण आरक्षणाची मागणी जी आहे ती जोर धरते आणि महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचा जो काही मुद्दा मागच्या काही वर्षापासून गाजतोय त्याचं मूळ कारण हे आर्थिक आहे, समजून घ्यायची गरज आहे. आणि हे सामाजिक नसताना हे आर्थिक कारण जर असेल तर या दृष्टीने मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने काही अनाउन्समेंट होतात का अशी माझी अपेक्षा आहे या बजेटकडनं विशेष करून. सर, रेल्वे बजेट बंद झालेलं आहे. मुंबई लोकल किंवा त्या दृष्टीने काय सांगाल? दळणवळणाच्या दृष्टीने? नाही, ते तर रुटीन आहे. मला असं वाटतं मुंबई हे एवढं मोठं शहर आहे की तिथे ह्या सर्व्हिसेसची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ट्रान्सपोर्टची गरज वाढत चालली आहे. तिथली एकंदरीत लोकसंख्या बघता इन्फ्रास्ट्रक्चर हे तोकडं आहे आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याच्या दृष्टीने निश्चित भरीव प्रयत्न या बजेटमध्ये होतील असं माझी अपेक्षा आहे. महिलांच्या दृष्टीने सर काय असू शकतं? देशभरातील महिलांसाठी काय? मला असं वाटतं इन्कम टॅक्सच्या मध्येच महिलांना विशेष काही अनाउन्समेंट होऊ शकतात किंवा रोजगाराच्या निर्मितीच्या दृष्टीने विशेष करून स्मॉल स्केल इंडस्ट्री असतील किंवा जे काही घरगुती उद्योग असतात या दृष्टीने काही अनाउन्समेंट होतील असा माझा अंदाज आहे. कारण रोजगार निर्मितीची जी काही जो दर आहे रोजगार निर्मिती तो कमी झाला आहे आणि महिलांचं इकॉनॉमिक
पार्टिसिपेशन जे ते वाढवण्याच्या दृष्टीने गेल्या अनेक बजेटमध्ये प्रयत्न होताना दिसत आहेत. जसं लखपती दीदी मागच्या वेळेला अनाऊन्स केली होती, तसं यावेळेला सुद्धा महिलांच्या दृष्टीने हे सरकार फार अग्रेसिव्हली काम करत आहे. त्यामुळे मला वाटतं महिलांच्या दृष्टीने सुद्धा यावेळेस अनाउन्समेंट होतील. काल सर जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल जो सादर करण्यात आला त्याच्यावरून तुमचा काय अंदाज? मागच्या काही क्वार्टर्सचा विचार करता मला असं वाटतं इकॉनॉमिक स्लोडाऊनची भीती आहे आणि त्या दृष्टीने मौद्रिक धोरण आणि आपलं जे काही आर्थिक धोरण आहे या दोन्ही धोरणांना एकत्र काम करावं लागणार आहे. कारण महागाई हा एक मुद्दा आहे, बेरोजगारी हा एक मुद्दा आहे, आपली कमी होत चाललेली गंगाजळी आहे, परदेशी गंगाजळी जी आहे मागच्या काही दिवसामध्ये साधारण $75 बिलियन आपल्याला त्यावर खर्च करावं लागले. रुपयाचं मूल्य आपल्याला अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने हा एक मोठा चॅलेंज असणार आहे. त्यामुळे आपल्या परदेशी व्यापारावरती सुद्धा परिणाम होतो. तर या दृष्टीने जागतिक अर्थव्यवस्था ही मंदावते, पण भारतीय अर्थव्यवस्था गंगाजळीमध्ये चढ उतार कायम असतील असं आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. अर्थात त्या दृष्टीने काही वेगळ्या तरतुदी या बजेटमध्ये बघायला मिळतात काय पाहावं लागेल. संदीप, धन्यवाद.